बघा किती मस्त असे आलूचे भज्जे, कुरकुरीत भज्जे तयार आहेत आणि खूप स्वादिष्ट लागतात, खूप टेस्टी लागतात। तर चला बनवूया मस्त असे आलूचे कुरकुरीत भज्जे। खूप छान लागतात बरं का। तर हे आलूचे भज्जे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी आहेत। चला तर बनवूया मस्त असे आलूचे भज्जे। तर आलूचे भज्जे बनवण्यासाठी मी 4 आलू घेतले आहेत। तर हे आलू स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे। नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी या आलूची वरची साल काढून घेणार आहे। सर्व आलूंची साल काढून घ्यायची। ही साल काढल्यानंतर लगेच हे आलू पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे आलू तांबडा उमटत नाही, त्यासाठी आलू पाण्यामध्येच टाकायचा। तर मी छोटे छोटे आलू घेतले आहेत, तुम्ही मोठाले आलू घेतले तरी चालेल। तर असे छोटे छोटे आलू घेतले आहेत मी। नंतर या आलूचे असे बारीक बारीक चिप्स करतो आपण। तर असे बारीक बारीक चकत्या बनवून घ्यायच्या, आलूच्या चिप्स बनवतो तसे। तर बघा मी अशा खिसणीने अशा गोल गोल चकत्या बनवून घेत आहे। तर खूप अशा खिसणीने खूप छान अशा चकत्या बनतात। पतल्या पतल्या अशा चकत्या बनवायच्या। तर बघा मी सर्व चकत्या अशा बनवून घेतल्या आहेत, अशा पतल्या पतल्या। तर बघा किती मस्त अशा पतल्या लेयर असे एकदम छान अशा सर्व मी चिप्स सारख्या याच्या चकल्या बनवून घेतल्या आहेत। नंतर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। नंतर हे भजे कुरकुरीत होण्यासाठी मी 2-3 छोटे चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची थोडीशी, चिमूटभर हळद टाकायची। नंतर लाल तिखट टाकायचं, चिमूटभर खायचा सोडा, सर्व टाकायचं। नंतर ओवा टाकायचा, ओव्याने खूप छान टेस्ट येते आलूच्या चकत्यांना। तर थोडासा ओवा टाकायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मस्त असं एकजीव हे मिश्रण तयार करून घ्यायचं। हे मिश्रण खूप लवकर असं मस्त असं हाताने व्यवस्थित याला घोळून घ्यायचं, म्हणजे पातळ बनवायचं, जास्त घट्ट नाही बनवायचं। थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं। तर बघा मी असं बनवत आहे, तसं तुम्ही पण बनवा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी नवीन नवीन रेसिपीज व्हिडिओ चॅनलवरती टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल त्यासाठी। तर बघा या मिश्रणाची कन्सिस्टन्सी म्हणजे या मिश्रणाची हे असं ठेवा, मिश्रण असं ठेवा। नंतर या मिश्रणामध्ये ज्या आलूच्या चकत्या बनवल्या होत्या त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायच्या पतल्या अशा। तर अशा सर्व बेसनमध्ये टाकून घ्यायच्या। नंतर या आलूच्या कातऱ्याला जास्त बेसन नाही लावायचं, थोडंसंच लावायचं आणि हे आलू झटकून घ्यायचा, म्हणजे याला जास्त बेसन नाही लावायचं। आणि सर्व आलूच्या चकत्या बेसन पिठामध्ये बुडवायच्या आणि अशा तेलामध्ये सोडायच्या कुरकुरीत होईपर्यंत। ह्या बेसनच्या ह्या चकल्या व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकत्या तळून घ्यायच्या। खूप छान अशा फुगतात। तर जास्त बेसन नाही लावायचं याला। तर बघा किती मस्त अशा फुगल्या आहेत। आणि ह्या जास्त गॅस थोडा मोठाच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती तळून घ्यायच्या। खूप मस्त कुरकुरीत होतात, तांदळाच्या पिठाने खूप कुरकुरीत होतात। तुम्ही याच्यामध्ये तेल कढावून टाकलं तरी चालेल। तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे या पकोड्याला मस्त असा कलर पण आला आहे। बघा किती मस्त अशा कुरकुरीत हे पकोडे तयार झाले आहेत। तर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल माझी, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। तर या मस्त असे कुरकुरीत पकोडे खायला स्वस्त राहा आणि मस्त खा। बघा किती मस्त असे आलूचे भजे तयार आहेत। तर या खायला।